आता भाव नदीपासून पुढे आपण निघालोय. भाव नदी संगमेश्वर हा व्हिडिओ आता आपण आताच्या वेळेला करणार आहोत. भाव नदी सोडल्यानंतर इथे पहिला होता तसाच पॅच, काही अजून त्याच्यात बदल नाही. त्याच्यामुळे सुरुवातीचा हा पोर्शन थोडा खराबच आहे. पण मग अशी या मागच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला म्हटलं की जोपर्यंत ब्रिजचं काम एक तरी होत नाही एक साईड, तोपर्यंत हे पुढची कामं आहे ती कंप्लीट होणं कठीण आहे. असो, तर आता आपण पुढच्या प्रवासाला लागूया. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपला सपोर्ट आहे, त्याच्यामुळे मी हे सगळं करू शकतोय. भाव नदीचा पूल जो आहे त्याचं काम म्हणजे भराव संपून एक साइड तरी चालू व्हायला अजून माझ्या अंदाजाने 6-8 महिने सहज जातील. आणि ते होत नाही तोपर्यंत तिथला जो पॅच आहे तो पूर्ण होणार नाही, आपल्याला ओपन होणार नाही. आणि इकडे आता एक बाजू पूर्ण आहे, दुसऱ्या बाजूचं काम पण आता युद्ध पातळीवर दिसायला लागलंय. मशिनरी आहे, ट्रक्स पण नवीन कोरे करकरीत दिसत आहेत तिथे. त्याच्यामुळे उजव्या बाजूचं काम थोडस स्पीडी होईल असा अंदाज आहे. कारण तिकडे बघा थोडी लेवल वगैरे करून झालेली आहे आणि कॉन्क्रीटचं मशीन पण येऊन थांबलेलं आहे. इथपर्यंत आता त्यांचा पहिला एक पॅच असणार आहे कॉन्क्रीटचा. पुढचं हे डोंगराचं काम चालू आहे, फोडतायत अजून, त्याच्यामुळे इथे थोडस काम स्लो आहे. साहजिक आहे, कारण ते जोपर्यंत डोंगर वगैरे फोडून तयार होत नाही तोपर्यंत ते कामाला सुरुवात नाही करू शकत. कारण लेवल शेवटी परत मेंटेन करायची असते. त्यांच्या ठराविक ज्या लेवल आहे त्या लेवल पर्यंत तो रस्ता आला पाहिजे. त्याच्यामुळे कसं आहे, त्यांचे नॅशनल हायवेचे जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सला धरूनच कामं होतात. त्याच्यामुळे पर्टिक्युलर काम आपण किती म्हटलं होत नाही, लवकर करा, व्हायलाच पाहिजे, पण ते नाही करू शकत. म्हणजे आता इथे मात्र डोंगर बऱ्यापैकी फोडलेला आहे, चांगलं काम झालं इथलं डोंगर फोडण्याचं. बाहेरचा भाग बऱ्यापैकी फोडून झालाय. बाकी तसा हा पॅच म्हणजे संगमेश्वर पर्यंतचा या काही ठराविक कामं जी आहे जी डोंगर फोडण्याची वगैरे त्याच्यामुळेच रेंगाळलाय. इथे सुद्धा जर मातीचे डोंगर असते तर मला नाही वाटत एवढा वेळ त्यांनी घेतला असता, काम झालं असतं पटकन. पण इथे सगळे दगड आहेत त्याच्यामुळेच कामाला वेळ लागतोय. असो, पण पुढच्या गणपतीला तरी हे काम झालेलं असेल अशी आपण आशा बाळगायला हरकत नाही. गणपती बाप्पाकडे आपण पुन्हा एकदा सर्वांनी प्रार्थना करूया, बाबांनी लवकरात लवकर हे काम होऊ दे आणि आम्हाला चांगला रस्ता चाकरमान्यांना मिळू दे. हे फक्त मागे पण मी सांगत आलो, आज परत सांगतो, इथे बऱ्याच ठिकाणी आज दरडी आहे, ते कोसळण्याचं मात्र प्रमाण आहे. हे सुद्धा बघा आहे आता कोसळलेली आहे. कारण याला कसं आहे म्हणजे काही ठिकाणी जो डोंगर आहे ना तो खाली दगड आहे आणि वर माती आहे, आणि मग फोडताना वरची जी माती आहे ती सगळी ढासळते. काही काही ठिकाणी पूर्ण दगडी बेल्ट आहे. ओव्हरऑल आता इथे काय दिसतंय, काम झालंय, फक्त हे दरडीचं थोडस काळजी घेण्यासारखं आहे, बाकी काही नाही. बाकी रस्ता एकदम टाकाटक. मक्खन एकदा 80ला स्पीड टेकवा, मस्त निवांत जावा. 80च्या पुढे नका, 80चा स्पीड खूप झाला. गरज नसताना आम्ही 100 आणि 200चा स्पीड मारतो, कुठेतरी गाडी खड्ड्यात जाते.
इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे प्रिव्हेन्शन तुम्ही काळजी घ्या, ते नंतर निस्तरी करण्यापेक्षा ना आधीच काळजी घेतलेली चांगली. तर इथे जुन्या पुलाचं काम इकडच्या बाजूचं व्हायचंय. सध्या आपण जुन्या नॅशनल हायवे 66च्या पुलावरून जातोय आणि पलीकडे गोवा साईडला जायला मात्र तिकडचा पूल झालेला आहे नवीन. त्यांना नवीन पुलाचा आनंद घेता येईल. काय काय वेळेला मी असे पुढचे विचार उगाच डोक्यात रेंगाळत बसतो. म्हणजे अजून एक 15 वर्षांनी पुढची येणारी जी पिढी आहे ते काय म्हणतील, आपली जी परिस्थिती होती ती तर त्यांना बघायलाच मिळणार नाहीये. त्यावेळेला परिस्थिती कशी असेल. भविष्यात डोकावणे, बाकी काय नाही, उगाच कारण नसतात. ते काही जण म्हणतात ना, भविष्याची चिंता कशाला, चिंता नाही करत आहे, म्हणजे उगाच आपलं गंमत म्हणून. पूर्वी इंग्रजी असे काही चित्रपट पण यायचे, ते भविष्यामधलं दाखवायचे. त्यामुळे तो एक पिक्चर बघून इम्पॅक्ट झालेला असेल. भविष्यात काय असेल हे उगाच त्याची चित्र डोक्यात गोळवत बसायची. आपल्या मनात एक चित्रपट सुरू करायचा, भविष्यामध्ये काय असेल. बापरे, काय मला वाटतं गर्दी एकदम दिसली, म्हटलं काय झालं, काहीतरी कार्यक्रम घेतो. आता जरा घोळका वगैरे बघितला की याची भीती वाटते हो. रस्त्यामध्ये काय खरं नसतं याची. इकडची डावी बाजू मात्र आहे तशी, त्याच्यात काही बदल नाही. हा मधला जो पॅच आहे तो पण आहे तसा, त्याच्यातही काही बदल नाही. हे काका लॅम्प लावून का चाललेत मला कळलं नाही. विजिबिलिटी तर व्यवस्थित आहे. आणि आता ह्या पुलाचं काम इथे सुद्धा सगळा तो भरावाचाच विषय आहे. त्याच्यामुळे कसं आहे, जोपर्यंत पूल कम्प्लीट होत नाही तोपर्यंत भरावाला हात घालू शकत नाही, आणि भराव होत नाही तोपर्यंत पुढचं कनेक्टिंगचं काम होऊ शकत नाही. सगळे इथे गम्माडी गंमत, जम्माडी जम्मत. रामेश्वर मंदिर दिसतंय इथे. जरा पुढे जाऊन ड्रोन शॉट घेताय तो काय बघूया. वांद्री गावात आता आपण आलोय. वांद्री गावाचा हा स्टॉप आहे, तिथे जरा थांबून, पाऊस नाहीये, बघतो ड्रोन शॉट घेता येतो का. डाव्या बाजूचं काम मात्र अजून संथगतीनं चालू आहे. त्यामुळे पूर्ण स्पीडने आपल्याला जाता येईल असं नाही. सगळ्यांना पुन्हा एकदा सांगेन, जरा सावकाशच घ्या. आणि इथे रस्ते जे आहेत ते एकदम खराब रस्त्याला आपण लागतोय, काम न झाल्यामुळे. ते उजव्या हाताला काम
डोंगर फोडण्याचं चालू आहे. बऱ्यापैकी फोडून झालाय डोंगर. आता पुढे आपण येतो हा उक्षी रोड. डाव्या हाताला उक्षीचा ब्रिज येतो. ते आपण उक्षीला इथून जाऊ शकतो. तिथून पुढे गणपतीपुळ्याला जाता येतं किंवा रत्नागिरीला पण जाता येतं. ज्यांना गणपतीपुळ्याला जायचं ते इथून डायरेक्ट जाऊ शकतात. डाव्या हाताला जो रस्ता गेलाय डोंगर सुबे तिथून डावीकडे. माझा एक जुना व्हिडिओ आहे त्याच्यात मी ते दाखवलेला आहे तो रोड. इथून तुम्हाला गणपतीपुळ्याला जाता येईल. रत्नागिरीला जाणारे सुद्धा अनेक जण असतात तोच मार्ग निवडतात. म्हणजे इथून भावनदी ते रत्नागिरी हा जो कामाचा पॅच आहे सगळा तो बऱ्यापैकी स्किप होतो. फक्त अरुंद रस्ता आहे थोडा आणि घाट आहे पूर्ण एक मध्ये. वेळेकडून बघितलं तर काय फार फरक पडत नाही. अगदी तुम्ही अर्धा तास लवकर पोहोचताय असं काही नाहीये. त्या वेळेचा हिशोब जर काढला तर बऱ्यापैकी तसाच वेळ आहे. म्हणजे आपण जर आता नॅशनल हायवे 66 नी गेलो हातखंबा मार्गे त्याने जो वेळ लागणार आहे जवळपास तेवढाच वेळ उक्षी रोडने लागणार आहे. पण तिथे तुम्हाला स्पीड घ्यायला मिळत नाही तेवढा. अरुंद रस्ता आणि घाटाचा रस्ता आहे. आत्ता आणि जर बघितलं असेल आपण परिस्थिती तर हातखंबा ते भावनदी बऱ्यापैकी काम झालंय. आणि आता भावनदीपासून पुढेही आपण बघतोय की काम चांगलं आहे. तसं काय अगदीच रस्ता खराब नाहीये. ह्या रेग्युलर रूटने तुम्ही गेलात तरी सुद्धा काही हरकत नाही. त्या उक्षी मार्गात आता जायला पाहिजे असं काही नाहीये. त्यातून कसं आहे प्रत्येक जण आपापला निर्णय घेणारे. पण जे मला वाटतंय ते सांगतो वेळेकडून फार काय फरक पडणार नाही. आणि तसंही आता उक्षी रोड जो आहे पाऊस सुरू झाल्यानंतर मी एकदा गेलो होतो त्यावेळी तो सुद्धा बऱ्यापैकी खड्डे पडायला लागलेले होते रस्त्याला. कदाचित आता तो सुद्धा रस्ता फुटलेला असणार आहे. त्याच्यामुळे तिकडनं गेला तरी बहुतेक तुम्हाला खड्डे फेस करावेच लागणार आहेत. ज्यांना रत्नागिरीत जायचंय त्यांना मी सजेस्ट करेन की हा मार्ग घ्या आणि हातखंबा मार्गे रत्नागिरी गाठा. तर काय अगदीच खराब राहिलेला नाहीये रोड. ठीक आहे बऱ्यापैकी आहे. संगमेश्वर गावात तिथे मात्र आता बघूया आपण काय परिस्थिती आहे. पण तिथला मधला तो जो पॅच होता गावामधला तो एकदम बाद होता खराब होता. तिथे आपल्याला बघायचे काय होतं. ओव्हरऑल चांगलं झालंय काम. काही हरकत नाही या रस्त्याने जायला. मानसकोंड गाव दिसतं इथे. इथे सुद्धा बघा दोन्ही बाजू व्यवस्थित ऑपरेशनल आहेत. ते खिंडीचं काम मध्ये चालू होतं सगळं फोडण्याचं. हा एक मध्ये जरासा पॅच करून ठेवलाय त्याला अजून हात नाही लावलाय. हा सगळा खडक फोडून मधला रस्ता झाला. रस्ता आपण जातो हा ऍक्च्युली जुना रोड नॅशनल हायवे 66 चा. उजवीकडचा सगळा पोर्शन फोडून काढलाय. हे निसर्ग आता जर तुम्हाला बघायचा असेल तर आत्ताच कोकणात येऊन बघा. सगळीकडे बहर नुसता हिरवीगार गच्च हिरवी झाडी. शेती आहे भात शेती वगैरे ते सुद्धा असे हिरवे मळे दिसत आहेत मस्त मस्त. डोळ्यांना एकदम प्रसन्न वाटत शांत. त्याच्यात आता इथे डोंगरात मध्ये मध्ये रेल्वेचा ट्रॅक दिसतोय. आपलं सुदैव नशीब असेल तर आपल्याला एखादी ट्रेन जाताना बघायला मिळेल. तो गंमत असते ती बघायला सुद्धा. विनंती बस थांबा. पुढे मात्र माझ्या मते पाऊस भरलेला आहे पडणार आहे चांगला. आतापर्यंत आपल्याला 2-3 ठिकाणी हे ड्रोन शॉट घेता आले. पुढचं मात्र जरा अवघड आहे कारण पाऊस भरलेला आहे चांगला तरी. तो आज कोसळणार असा माझा तरी अंदाज आहे. बघूया. तोपर्यंत चांगल्या रस्त्याचा आपण आनंद घेऊया.
पूर्वी बरीचशी अशी कौलारू घरं लगेच दिसायची. आता ती रस्त्या साईडची बरीचशी घरं हटली. तर आलं कुठे आंबेड बुद्रुक, सोमगिरी. हा पण पूल आहे इथे, त्याचं पण काम झालंय. दोन्ही बाजू चालू आहेत. मध्ये जरा पॅच खराब होता, तो पण आता भरून व्यवस्थित केलाय. म्हणजे काही काही ठिकाणी मागच्या व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल की मधले मध्ये असे पॅच तसेच ठेवले होते, पूल वगैरे जिथे होते ना त्या ठिकाणी. पण आता ते पण काम बऱ्यापैकी झालंय. आता इथे हा सोनगिरीचा बस स्टॉप. पूर्वी हा चढ होता बऱ्यापैकी, आता बऱ्यापैकी प्लेन झाला रस्ता. काल तुरी तुरती केस भूर भूर डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळता उन्हात केवड्याच्या बनात नाकी सळसळली. हा परचुरीचा जो पूल आहे तिथलं काम मात्र अजून बऱ्यापैकी राहिले, खूप राहिलंय. हा मधला एक पॅच जरा खराब आहे. तिथून सुद्धा तुम्ही डाव्या हाताला परचुरीचा पूल आहे, तिथून गणपतीपुळ्याला जाऊ शकता, रत्नागिरी घेऊ शकता. थोडा वळसा पडतो एवढं, पण इथून रस्ता आहे. हा पुलाचं आपल्याला इथनं दर्शन होईल पूर्ण, काय होतंय बघूया आपण. आपल्याला पुलाचं काम बघता आलं जवळून तर बघूया. पावसाची लक्षणं दिसत आहेत, त्यामुळे तुला बाहेर पडता येईल का विचार करतोय. हा इथे खड्डेमय रस्ता होता, पण निदान आता काहीतरी खडी वगैरे घालून, खडखडीत का होईना पण खडी घालून झालाय असं दिसतंय एकंदरीत. हा परचुरीचा इथं डाव्या हाताला रस्ता जातो. त्या रस्त्याने तुम्ही त्या पुलावरनं परचुरी गावात जाऊ शकता आणि तिथून मग पुढे परत तुम्हाला रत्नागिरीच्या गणपतीपुळा दोन्हीकडे जाता येतो. हे पुलाचं काम मात्र अजून सोपच चालू आहे. जिथे जिथे असे मोठे पूल आहेत ना तिथे सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे. कनेक्टिंग पार्ट ते आधी करू शकत नाही जोपर्यंत पुलाचं काम होतं. आता इथे आपण पूल संपता संपता आलो कोळंबे गाव. हा व्हिडिओ मी इथे थांबवतो. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या कमेंट काय असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा. पावसाला पण बारीक सुरुवात झाली. धन्यवाद.